नमस्कार सगळ्यांना. कामावरून मी आत्ताच आली आणि हे काय येलो 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 काय लागले मला सोरा काय माहिती. तर माझा दारात पाय घरात पाय सोरा फॉर्मच घेऊन आली माझ्यासमोर. आले आले मला बोलते याच्यावरती साईन कर. मी बोललो बाई माझी प्रॉपर्टीचा फॉर्म असेल तर माझी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती करायची असेल तुला सगळी तर मी नाही साईन देणार. माझा अक्षरशः उंबऱ्याच्या आतमध्ये पाय नाही टाकला ही लगेच मम्मी साईन फिरत होती म्हणून. कोण बाहेर फिरत तू होतं? आणि कोण? मी कधी बाहेर फिरत होते? घरातच नव्हती येत म्हणून मी आले बाहेर. अच्छा, मी घरातच येत नव्हते म्हणजे मी कामावरून आले ना मी अशी वाकडी तिकडी अशी बाहेर फिरत होते बरोबर. हां हिचं ऐका, पण मी तुला सही देणार नाही. का? तू माझी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती केली तर. तुझी प्रॉपर्टी नाही रे, ती मोठं झाल्यावर बघू. मोठं झाल्यावर बघू म्हणजे माझी प्रॉपर्टी हिला घ्यायची आहे. प्रॉपर्टी मध्ये काय एक बंगला. अजून बंगला कुठे ठेवलाय ते सांग मला. काय माहिती असू पण शकतो. कुठे आहे बंगला? माझा बंगला आहे, मोठा बंगला आहे, मोठा. स्वित्झर्लंडला बंगला आहे आणि मी इथं राहते 1 RK मध्ये. बंगला माझा स्वित्झर्लंडला आणि मी 1 RK मध्ये राहते. म्हणजे विचार करा, पैसाच पैसा आहे माझ्याकडं. मग काय तुला साईन हवी आहे? हा, जी मी देणार नाहीये. बाय. नाही देणार मी साईन. देणार कशी? नाही देणार मी तुला साईन. नको दे बाप्पा दे. पप्पा पण नाही देणार. 1 लाख रुपये पर स्टुडंट. 1 लाख रुपये पर स्टुडंट कसली असली साईन आहे? ही तर माझ्या प्रॉपर्टीपेक्षा पण महाग आहे. माझी प्रॉपर्टी 1 लाखाची पण नाही आहे. एक फॉर्म घेऊन आले शाळेतून आणि म्हणते मी त्याच्यावर साईन कर. तुम्हाला फॉर्म दाखवते कसला आहे तो. ही कालचं विसरलेली नाहीये. तो फॉर्म घेऊनच ते हातामध्ये बसले. आता काय करायचं काय या पुरीला? मी साईन देणार नाही. का नाही देणार. दे ना. मी नाही. अशी का करते? सॉरी. किती मस्त मस्त स्लाइड आहे. सॉरी. ही सगळी लाडीगुडी मला ट्रिपला जाण्यासाठी लावतीये. ती ट्रिपचा फॉर्म आहे मला सांगते, पण जर चुकून तो माझ्या प्रॉपर्टीचा फॉर्म असेल तर मी काय करू? पिकनिकचा आहे पक्का? चुप. हिला जायचंय पिकनिकला. जाऊ द्यायचं, तिची इच्छा आहे तर जाऊ द्यायचं. 9th मध्ये गेल्यावरती. 9th ला नाही जाऊ देणार. हा 10th ला नको जाऊन देऊ. हां वाढलं, 1 वर्ष वाढलं. चोरा तू लहानपणापासून पिकनिकला गेली, 1 वर्ष पण नाही बुडवलं. दोन वेळा पिकनिकला गेले, समजलं का? कस का 2 वेळा गेली? एक 3rd मध्ये आणि एक 6th मध्ये. अच्छा, त्याच्यानंतर कोरोना लागला होता. विसरलेच होते मी. तू सिनियर ज्युनियरला होती तेव्हा पण गेली होती? नाही, खोटं बोलू नको, गेली होती स्वरा. हा मग एकदा 3 वेळा गेलते. चल सिनियर ज्युनियर 2 वेळा. नाही 3 वेळा. नाही मी मानते 3 वेळा. सिनियर ज्युनियरला 2 वेळा. नाही, सिनियर किंवा ज्युनियरला गेलते. सिनियर ज्युनियरला तू 2 वेळा गेली होती. सिनियर या फिर ज्युनियरला 1 वेळा. 2 वेळा गेली ती स्वरा. चिटिंग नाही. 1 वेळा गेलते. सिनियर ज्युनियर 2 वेळा. पहिलीला 1 वेळा. पहिल्या नव्हते गेले. स्वरा किती खोटं बोलती. खोटे बोलती. लहानपणी हिला आठवतच नाही काय बोलायचं हिला ते. 3रीला गेलते. मी सांगते तुला, थांब मी सांगते. पहिली सिनियर ज्युनियरला गेलती, ठीक आहे 2 वेळा. सिनियरला गेलते. ही ऐकतच नाही. सिनियरला गेली होती, ठीक आहे. ज्युनियरला गेलती. माझं तर ज्युनियरला नव्हते गेले. तुला काय स्वप्न पडलं होतं तू ज्युनियरला नव्हती गेली? ते नव्हते गेले, मला माहितीये. सॉरी, चिटिंग नाही. तू चिटिंग करते, मी नाही करत चिटिंग. सिनियरला तू गेलती. माझं ऐक तर. बरं ऐक तर मी काय बोलतो ते. सिनियरला गेलती, ठीक आहे. ज्युनियरला गेलती 2 वेळा. ऐक माझं, ऐक. फर्स्टला गेलती, म्हणजे फर्स्ट स्टँडर्डला होती तेव्हा. सेकंडला गेलती. अगं बाई किती खोटं. सिनियरला गेलते आणि फर्स्टला नव्हती, सेकंडला पण नव्हती. फर्स्ट सेकंडला ॲन्युअल डे होता आणि 3rdला पिकनिक होती. पण तू गेलती ना पिकनिकला 3-4 वेळा गेलती. 2 वेळा गेलते. मी तर माझ्या लहानपणी एकदा पण नाही गेले. तुमच्या लहानपणी नव्हती पिकनिक, आमच्या लहानपणी आहेत. तुमच्या लहानपणी नुसते रिसॉर्टच. आमच्या लहानपणी सगळे देवस्थळे,
म्हणजे देवाची धार्मिक ठिकाणं होती, प्लस आणखी म्हातारीचा बूट वगैरे होता, जो आता मुंबईत असून पण आम्हाला जाऊ शकत नाही आम्ही. चला, हिचं काय रामायण मला संपायचं नाही असं वाटतं. हिला साईन काय मी देणार नाही. तिचे पप्पा असं ती म्हणते, तिला असं तिचं वैयक्तिक मत आहे की तिचे पप्पा तिला साईन देईन, पण एक तिच्या लक्षात ह्या ठेवा, मताशी मला साईन कॉपी करता पण येते. मी शाळेत जाईन. तू जर साईन कॉफी म्हटली तर मी शाळेत जाईन आणि टीचरला म्हणून आम्ही साईन दिली नाही, तिला घेऊन जाऊ नका. पैसे तर आमच्याकडे नाही आहे तुला द्यायला, तर विषय संपला. पप्पा दे. प्रत्येक गोष्टीत पप्पा, प्रत्येक गोष्टीत पप्पा. बरं का? पप्पा पण जाणार, तुम्ही पण जाणार. अच्छा ठीक आहे, पप्पा जाऊन आला, तू जाणार, आता मग मी पण जाते पिकनिकला. जा ना मग. हा, पैसे द्या मला. मी का देऊ? तुझ्या पैशाने जा. तू तुझ्या पैशाने चालली का? हा. कुठून आणले पप्पाचे पैसे? पैसे म्हणजे माझे पैसे. आणि मला कुणाचे पैसे? तुझेच. हायला, हे भारी आहे. चल, लपू नको, चल जेवण बनवते मला, चल. बनव ना मग. मी चला जेवण बनवते, हिच्या नादी लागेल. फॅन साफ करायचा आहे मला. हा पुढे तिकडे आहे, त्याला साफ करायचंय. चला. काय करतीये ग तू? हे बघ मम्मी काय करतीये. दिसतोय ना? हे बघ मम्मीने आताच पंखा साफ केलाय. पंखा कसा चमकतोय बघा. आणि हे मम्मी इथं पंख्याची हे करतीये. लई काम करतीये मम्मी. जीता जी तारा लगे रहो. तर मम्मी आता काम करती आहे. आपला पंखा पुसून झालाय. त्याची एवढी हवा येते आता, खूप घाण झाला होता. आणि टाकीला आता पाणी आलंय पिण्याचं. चला, स्वराची खूप इच्छा होती, तिला मॅगी खायची. काल पण म्हणत होती मॅगी खायची. आज फायनली तिच्यासाठी तिच्या टाईपची मॅगी बनवतेच मी. मॅगी बनवायला लागणारे साहित्य: व्हेजिटेबल मॅगी. पण स्वराला जास्त भाज्या आवडत नाही म्हणून शॉर्टकट थोड्याशाच भाज्या: वाटाणे, टमॅटो, कांदा आणि एक मिरची. तिखट जास्त लागावं नाही म्हणून. आणि मॅगी. कांदा कापून घेतलाय, टमॅटो कापून घेतले आणि मिरची बारीक बारीक करून घेतलेली. तर आता कढईत तेल तापायला ठेवलेलं आहे आणि इकडे मॅगीसाठी पाणी ठेवलेलं आहे. पाणी उकळलं की त्याच्यामध्ये मॅगी टाकायची. आणि इकडे आपण टाकूया मिरची. टाकलेली आहे मी. स्वराला तिखट जास्त नको म्हणून एकच मिरची टाकलेली आहे. आणि तेल बघा असं तडतड होतंय. कांदा टमॅटो टाकून घेतलेला आहे. इकडे आपलं पाणी सुद्धा उकळत आलेलं आहे. पाणी जरा जास्तच ठेवलेलं आहे. आणि इकडे आपण त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे मॅगी. वाटाणा पण टाकून झालेला आहे. हा बघा, हिला मी म्हटलं ना, हिला भाज्या अजिबात आवडत नाही. लगेच तिकडनं आवाज आला, वाटाणा नको टाकू. इकडं मॅगी आपली शिजलेली आहे. थोडंसं पाणी मी जास्तच ठेवलेलं आहे, कारण की पाणी स्वराला पाहिजे असतं मॅगीतलं, त्याच्यामुळे थोडंसं जास्त ठेवलेलं आहे. चला, आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बटर. मॅगीमध्ये टाकलेलं आहे बटर. मस्त थोडंसं. आणि आता टाकायची आहे आपल्याला मॅगी. पण त्याच्या आधी टाकायचं आहे त्याच्यामध्ये कढईमध्ये मॅगी मसाला. नंतर टाकायची मॅगी. मॅगी मसाला टाकलेला आहे आणि आता मॅगी टाकायची आहे. स्वरा बोलते याच्यामध्ये पास्ता मसाला पण टाका. आता काय बोलायचं हिला. ही तयार झाली आपली बटर व्हेजिटेबल मॅगी. व्हेजिटेबलमध्ये तर वाटाणेच आहे, कारण की हिला आवडतच नाही तर काय करायचं आपण. मॅगी रेडी होतीये. ह्याच्यासाठी मी पाणी ठेवलं होतं थोडंसं जास्त. आपली मॅगी रेडी आहे. चला आता स्वराला देऊया, स्वराला विचारूया. स्वरा म्हणते नको. या तुम्ही पण मॅगी खायला सगळेजण.
स्पायसी आणि टेस्टी मॅगी. टेस्ट करून सांगा कशी झाली मॅगी. खूप मस्त. You should also try. कालपासून ही पाठीमाग लागली होती, मम्मी ती रील्स बघितली तशी मॅगी बनव, पण त्याच्यामध्ये भरपूर भाज्या टाकल्या होत्या आणि हिला काही भाज्या आवडत नाही. हिला फक्त मॅगी खाण्याची मतलब होतं. आता ह्याच्यातल्या पण भाज्या काढून टाकेल ती. नाही. पक्का ना? ओके. चॉपस्टिकनी येतं का ते? मॅगी येते? मी तर बाबा हातानेच खाल्ली असती. येते ना मला. ओके, चला चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.